नमस्कार मित्रांनो, निवेदिता माऊ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मी आत्ताच 8 दिवस झाले 8 डेज बिफोर मी चॅनल स्टार्ट केला आहे. सो माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. एकच रिक्वेस्ट आहे, मी नवीन रोज डेली व्लॉग्स टाकत आहे, पण बिलकुल तुम्ही सपोर्ट करत नाही आहे. सो प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो, चला आज बघूया की आज मी काय घेऊन आले. सो आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल महाराष्ट्रीयन धिरडे घेऊन आले. सो हे धिरडं खूप सिंपल आहे बनवायला. याच्यामध्ये मोठी काही असं ट्रॅजेडी नाही आहे. सो तुम्ही इझिली बनवू शकतात. पण सपोज तुम्ही तुमच्या घरी कोणी पाहुणे आले अचानक आणि तुम्हाला सुचत नाही काही करायला, आणि काही पाहुणे हे व्हेजिटेरियन असतात, सो नॉनव्हेज खात नाही. सो नॉनव्हेजमध्ये आपण ऑमलेट हा ऑप्शन ठेवू शकतो, पण जसं सपोज व्हेज असेल तर आपण काय बनवू शकतो, तर 5 मिनिटात असं स्वयंपाक होणारा आणि अशी एकदम सिंपल रेसिपी म्हणजे बाजरीची भाकरी आणि महाराष्ट्रीयन धिरडं. सो मी जेव्हा राहुलला भूक लागते अचानक आणि भाजीला काही नसतं घरात आणि सपोज टू बी त्यावेळेस काय करावं हे सुचत नाही, तुम्हालाही असं खूपदा होत असेल की काय करावं सुचत नसेल, त्यावेळेस तुम्ही धिरडं आणि बाजरीची भाकरी असं करू शकता. आता मोस्ट ऑफ महाराष्ट्रात आपण म्हणजे महाराष्ट्रातच नाही, ऑल इंडियामध्ये आता आपण बघू शकतो मोस्ट ऑफ लोकांचं एकच आहे की काही स्वयंपाकाला नसेल तर खिचडी बनवतात. पण खिचडीने काहींचं पोट भरतं, काहींचं पोट भरत नाही. त्यावेळेस मग हा ऑप्शन चांगला आहे की तुम्ही बाजरीची भाकरी बरोबर धिरडं पण ट्राय करू शकतात. कारण राईसने लगेच थोड्या वेळाने 1 तासाने 2 तासाने पोट खाली झाल्यानंतर भूक लागून जाते. सो मित्रांनो, मी दुपारी थोडं लेट झाले होते, बाहेर गेले होते, थोडं एक काम होतं माझं, त्यानंतर मला यायला उशीर झाला. सो मग काय बनवू, त्याला खूप भूक लागली होती. सो मी पटकन एक बाजरीची भाकरी आणि मस्त असं महाराष्ट्रीयन झणझणीत धिरडं बनवलं आहे. सो मी त्याची रेसिपी तुम्हाला आता शेअर करत आहे. सो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपलं बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सपोज तुम्ही कांदा खात असाल, म्हणजे आता राहुल कांदा खात नाही म्हणून मी स्किप केला आहे, तर तुम्ही कांदा खात असाल तर तुम्ही कांदा, टोमॅटो चॉप करून टाकू शकता, प्लस कोथिंबीर टाकू शकता. सो मी काहीच नाही टाकलेलं, तुम्ही बघू शकता. मी फक्त त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे, मोहरी टाकली आहे, त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे आणि लाल तिखट टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार. सो यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कांदा खात असाल तर कांद्याने अजून बेस्ट लागतं. सो कांदा टाकून तुम्ही ट्राय करा नक्की, कांदा आणि टोमॅटो. सो खूप छान लागेल. सो हे सगळं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. स्मॅश करून घेतल्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर थोडं बारीक गॅसवरच हे व्हायचं, चांगलं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. सो स्मॅश केल्यानंतर व्यवस्थित हे केल्यानंतर ग्राइंड केल्यानंतर तुम्ही मस्तपैकी तव्यावर स्प्रेड करू शकता. स्प्रेड केल्यानंतर बारीक गॅसवर 5 मिनटं होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि धिरडं ट्राय करा. खूप छान लागतं, खूप सुंदर लागतं, एकदा नक्की ट्राय करा. आणि मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की मी रोज ब्लॉग्स घेऊन येते, तर माझे ब्लॉग्स मोस्ट ऑफ द 6 वाजताच तुम्हाला दिसेल. सो जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली नोटिफिकेशन पडत जातील ज्यावेळेस मी नाही का व्हिडिओज अपलोड करत जाईल. सो आजच्यासाठी इतकंच. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, नवीन याच्यासोबत. आणि आता तुम्ही बघू शकतात की मी कशाप्रकारे प्लेट सजवला आहे. सो याच्याबरोबर धिरड्याबरोबर चपातीपेक्षा बाजरीची भाकरी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि मी एक जो पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की जी मोस्ट ऑफ द सगळ्यांच्या घरात बनली जाते, पण शॉर्टकट कशी बनवायची आणि इझिली कशी करायची याची मी ही ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. जसं मी आज सांगितलं की सोपे आणि पटकन असं काहीतरी ज्याला काहीच ऑप्शन नसतो, आणि मोस्ट ऑफ द आपण मिडल क्लास फॅमिलीतले लोकांना हा इश्यू तर नेहमी होत असतो, जो आज मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे की काय बनवायचं भाजीला घरात काही नसल्यावर. सो सेम तसंच आहे, तर तुम्ही बघत राहा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला असं काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा ट्राय करेल. सो तुम्ही नक्की पुढचा व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच. आणि सपोज टू बी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही या आमच्यासोबत जेवण करायला. थँक्यू सो मच.